मराठी डेली न्यूज। आंबेगाव तालुक्यातील कळंब लौकी रस्त्यावर दुचाकी स्वारांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एक तरुण गंभीर तर तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत। ऋतुजा सुनील कानडे राहणार कळंब, समीक्षा पोपट थोरात, निलेश शंकर थोरात दोघे राहणार लौकी तालुका आंबेगाव आणि ऋषिकेश संतोष गावडे वय 26 राहणार गावडेवाडी तालुका आंबेगाव अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निलेश थोरात हे दिनांक 11 रोजी सायंकाळी 7:30 वाजता लौकीवरून कळंब या ठिकाणी घरी जात असताना पॉवर हाऊस जवळ द्राक्षच्या बागातून आलेल्या बिबट्याने दुचाकीवर मागे बसलेल्या निलेश थोरात यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले असून त्यांच्या हाताला, पाठीला आणि पायाला पंजा लागला आहे। तसेच या रस्त्यावर दुचाकीवर जाणारे ऋतुजा सुनील कानडे आणि समीक्षा पोपट थोरात, ऋषिकेश संतोष गावडे यांच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून रस्त्यावर पडून ते किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान घटनेची माहिती कळताच वडे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली असून जखमींना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य असून या ठिकाणी पिंजरा लावून वन विभागाने बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, रोहन कानडे आणि इतर स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे। आज आमच्या कळंब गावामध्ये 7च्या दरम्यान 7 ते 7:30च्या दरम्यान वाघाने हल्ला केला अशी बातमी आम्हाला समजली। बातमी समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो असता सध्या परिस्थिती ऐकल्यानंतर असं जाणवलं की पॉवर हाऊसचा जो रस्ता आहे कळंबचा, म्हणजे चांडोली रोड ते लौकी रोड या दोघांना जोडणारा एक पॉवर हाऊसचा मध्ये रस्ता आहे वड्याच्या कडेला, त्या रस्त्याने जाणाऱ्या 3 मोटरसायकलवरती वाघाने हल्ला केलेला आहे 7 ते 7:30च्या दरम्यान। म्हणजे आता आमच्या कळंबच्या नागरिकांचं फार धोक्याचं आहे त्या ठिकाणी। याच्या आधी वन अधिकारी असतील राजहंस मॅडम, त्यानंतर या ठिकाणी मडके साहेब देखील आले आहेत। त्यांना सुद्धा आम्ही गावात असं वाघ दिसला म्हणून आम्ही फोन करतो, बा वाघ दिसलाय तुम्ही पिंजरा लावा, वाघ दिसलाय तुम्ही पिंजरा लावा। परंतु पिंजरा एकच शिल्लक आहे, एकच पिंजरा बोले असं उत्तर दिलं जातं। पिंजरा त्या ठिकाणी लावला जात नाही। आणि कळंबमध्ये याच्या आधी सुद्धा 2-4 वेळा वाघ पकडण्यात आले आहेत, म्हणजे कळंबला वाघ आहेत हे 100% पाहत्यात। त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा डॉक्टर सचिन यांच्या गाडीसमोर चालला होता, त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ शूट केला त्या ठिकाणी। मग जर या घटना घडत असताना जर वन अधिकारी त्या ठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढून पिंजऱ्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांचं पण सुद्धा त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे, जेणेकरून तो वाघ त्या ठिकाणी जाईल। अशी कुठली व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही। वारंवार आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा याचा फॉलो घेत असतो। यासाठी वन अधिकाऱ्यांनी थोडंसं लक्ष घालून काहीतरी उपाययोजना नक्कीच करावा असं मी या ठिकाणी सांगतो। स्टार मराठी डेली न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर डोके, मंचर, पुणे। स्टार मराठी डेली न्यूज।